नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे दिवाळी स्पेशल आज एक वेगळीच काहीतरी रेसिपी। गोड शंकरपाळे तर सगळ्यांनी खाल्ले असतील, पण ह्या आहेत चीजी खारे शंकरपाळे। खूप अप्रतिम आणि खमंग असे लागतात, लहान मुलांना तर खूप आवडतात। अशी मस्त अशी रेसिपी आहे ना मंडळी। तर ही रेसिपी तुम्ही ह्या दिवाळीला नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल। आणि रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। चला तर मग मंडळी, वेळ वाया न घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 2 कप मैदा घेतलेला आहे। वजनी प्रमाण घ्याल तर 400 ग्राम तरी असेल। चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि 1 चमचा बटर आणि 1 मोठा चमचा भरून तूप घातलेला आहे। सोबतच ह्यामध्ये मी 3 चीज क्यूब्सचे घेतले, जे नॉर्मली आपल्याला मिळतात छोटे, ते घेतले आहेत। ते किसून घालायचे आहे। चीज तुम्ही जितके जास्त घालाल हे तितके जास्त चीजी लागतील, खूप मस्त असे अप्रतिम लागतात। आता बटर, चीज आणि तूप हे मैद्यामध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही मैद्याच्या ऐवजी अर्धा मैदा आणि अर्धा गव्हाचं पीठ सुद्धा घेऊ शकता, ते सुद्धा छान होतात। आता हे छानपैकी एकजीव झालं की थोडं थोडं दूध घालत ह्याचं पीठ मळायचं आहे आणि दूध पूर्णपणे थंड घ्यायचं आहे, रूम टेम्परेचर नाही, फ्रीजमध्ये ठेवलेलंच दूध घ्यायचं आहे। त्याने थोडं थोडं करून दूध घालत नॉर्मली आपण पीठ मळतो त्या पद्धतीचं पीठ मळून घ्यायचं आहे। एकदम दूध घालू नका, कारण ह्यामध्ये ऑलरेडी चीज आणि बटर आहे, त्यामुळे पीठ सैलसर होण्याची शक्यता जास्त आहे। हे अशा पद्धतीचं पीठ मळून तयार झालं पाहिजे। हे पहा, थोडंसं दाटसर कठीणच मळायचं आहे पीठ, जेणेकरून आपण त्याला रेस्टवर ठेवणार आहोत, नंतर ते थोडंसं सैलसर होतंच। पीठ मळून झालेलं आहे। आता आपण ह्यावर झाकण ठेवून म्हणजेच रुमाल ठेवून 15 ते 20 मिनिटं बाजूला ठेवायचं आहे। 15 ते 20 मिनिटानंतर मंडळी तुम्ही बघू शकता मस्त असं मऊसूत पीठ झालेलं आहे। पुन्हा एकदा तिंबून घेऊया। आता आपण ह्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊयात, जेणेकरून आपल्याला त्याची पारी लाटता येईल। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार हवे त्या आकाराचे गोळे काढून घ्यायचे आहेत आणि त्याची पारी लाटण्याकरिता घ्यायची आहे अशा पद्धतीचे। ते मी ह्या आकाराचा गोळा तयार करून घेतलेला आहे। आता वरून कोरडा मैदा घालून घेऊया आणि याची पारी लाटून घ्यायची आहे। चपातीपेक्षा थोडीशी जाडसर याची पारी लाटायची आहे। तर इथे आपली पोळी लाटून झालेली आहे। आता आपण याला छान असे हवे त्या आकाराचे शंकरपाळे करून घ्यायचे आहेत। असे एकदम छोटे छोटे केले, तुम्ही बघू शकता। तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटे मोठे हवे त्या आकाराचे शंकरपाळे इथे करू शकता। ते शंकरपाळ्या कट करण्या अगोदरच मी तेल गरम करण्यासाठी ठेवले होते इथे। हे पहा, अशा पद्धतीची याची पारी लाटून घ्यायची। इतक्या जाडसर हवेत, जास्त जाडही नाही जास्त पातळही नाही। तेल सुद्धा छान असं गरम झालेलं आहे। मीडियम फ्लेमवर तळायचं आहे, जेणेकरून ते आतपर्यंत तळल्या जातील आणि जास्त लालसरही तळायच्या नाही, नाहीतर त्या कडवट लागतील जास्त जळल्यास तर। अवघ्या 3 ते 4 मिनिटात ह्या तळून होताल, कारण ह्या पातळ आहेत। तुम्ही बघू शकता छान अशा मस्त फुगलेल्या पण आहेत, मस्त अशा तळून झालेल्या आहेत। तर मंडळी, तयार आहेत आपल्या चीजी खाऱ्या शंकरपाळ्या। आहे की नाही मस्त रेसिपी? तर ह्या दिवाळीला तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल। आणि हो मंडळी, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत। वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू।